नमस्कार मित्रांनो, मी धनाजी पवार. आजच्या सेकंड डे मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. 3 डे वर्कशॉपमध्ये तुम्ही जो निर्णय घेतला आणि याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आणि आजच्या या 3 डे सोशल मीडिया मास्टर क्लासच्या सेकंड डेचा आपण प्रारंभ करूयात. चला तर मी माझी स्क्रीन शेअर करतो. कालचा अनुभव तुमचा जबरदस्त असा होता, कारण काल तुम्ही आपले जे बेसिक्स आहेत, की आपला बिझनेस ग्रो करण्यामध्ये आपला माइंडसेट कशाप्रकारे आपला डेव्हलप करणं गरजेचं आहे, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये, कालच्या सेशनमध्ये पाहिलं. जर तुमच्यापैकी आज फर्स्ट टाईम जर कोण जॉइन झालं असेल, तर मी आपल्या WhatsAppच्या ग्रुपवरती कालचे सेशनचं रेकॉर्डिंग सुद्धा प्रोव्हाईड केलेलं आहे. तर हा क्लास झाल्यानंतर तुम्ही ते सेशन सुद्धा पाहून घेऊ शकता. कारण त्याच्यामधून तुम्हाला आपल्या बिझनेससाठी कशाप्रकारे माइंडसेट असावा, त्याच्यामध्ये आपण आपल्या बिझनेसचे गोल कशाप्रकारे असावं, ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. तर चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनसाठी. जस्ट वेट मी माझी स्क्रीन शेअर करतो. गुड इव्हनिंग ऑल. गुड इव्हनिंग. वेलकम सिद्धीताई, वेलकम रामदास सर, वेलकम सुनील सर, वेलकम ममताताई, वेलकम राजेश सर, वेलकम ओमप्रकाश सर, वेलकम, वेलकम ऑल. चला तर आपण सुरुवात करूया. कालच्या डे 1 मध्ये आपण आपल्या डिजिटल मार्केटिंगचे आपल्या व्यवसायातील महत्त्व काय आहे, या गोष्टी आपण समजून घेतल्या. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं आणि आपले जे काही डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, या सर्व गोष्टी आपण काल अभ्यासल्या. त्या पूर्ण डीपमध्ये आपण काल पाहिलेल्या आहेत. तसंच डिजिटल मार्केटिंगचे कोणकोणते प्रकार आहेत, ते आपण पाहिले आणि त्याच्यावरती सविस्तर असं डिस्कशन सुद्धा केलं. त्याचप्रकारे आपण 4 पीज ऑफ मार्केटिंग हे सुद्धा पाहिले. प्रॉडक्ट, प्राइस, प्रमोशन आणि प्लेस. याच्यावरती सुद्धा आपण डिस्कशन केलं, की कोणताही बिझनेस स्ट्राँग होण्यासाठी या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. ह्या आपण समजून घेतल्या. हे रिव्हिजन करण्यामागचं एकच कारण आहे, की आपण काय-काय काल केलं, म्हणजे आपण आज कोणत्या गोष्टी करणार आहोत, ह्या लिंक लागण्यासाठी ह्या गोष्टी आपण रिव्हिजन करतोय. त्यानंतर आपण आपले डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपल्या बिझनेसची गोल ठरवली. याच्यामध्ये खूप सविस्तर अशी आपण माहिती घेतली आणि या अ, डिसेंबर एंडमध्ये आपण ही गोल ठरवली आणि ही 2024 मध्ये आपण नक्कीच अचीव्ह करू शकणार आहोत. कारण टेक्नॉलॉजी जर तुम्हाला साथ असेल, तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता. ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या. तर आजचा डे 2. डे 2 मध्ये आपण काही Facebook बिझनेस पेजचं ऑप्टिमायझेशन कशाप्रकारे करतात आणि Facebook बिझनेस पेज कशाप्रकारे वेल मेंटेन केलं जातं किंवा मी जी काही सोशल मीडियाची जी काही योजना वापरतो, ज्याच्यामुळे माझ्या व्यवसायातली विक्री दुप्पट झाली, ती काय योजना आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. सिंपल थिंग्स असतात, परंतु त्या कशाप्रकारे गुड इम्पॅक्ट तयार करतात किंवा आपला बिझनेस ग्रो करण्यामध्ये हेल्प करतात, हे सुद्धा आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आणि हे सर्व प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तसंच ऑनलाईन फ्री टूल्सचा वापर करून आपण आपल्या व्यवसायाची फ्रीमध्ये मार्केटिंग कशी करायची, हे ऑनलाईन फ्री टूल आहे, जे की सोशल मीडियाचे टेम्पलेट्स बनवण्यासाठी, पोस्टर बनवण्यासाठी, ब्रँडिंग निर्माण करण्यासाठी आपण Canva हे फ्री टूलचा वापर करणार आहोत आणि तिकडे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे, की कशाप्रकारे आपण आपल्या व्यवसायाशी रिलेटेड टेम्पलेट्स किंवा पोस्टर बनवू शकतो आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून आपण आपल्या कस्टमरपर्यंत आपल्या व्यवसायाशी रिलेटेड जे काही व्यवसायाचे जे काही सेवा आहेत किंवा उत्पादने आहेत, ते आपण कस्टमरपर्यंत कशाप्रकारे पोहोचवू शकतो. तसंच एक अशी सोशल मीडिया पोस्ट तयार करण्याची एक कन्सेप्ट आहे. ती तुम्हाला सांगणार आहे, की जनरली सर्वजण पोस्ट करतात, परंतु सिस्टमॅटिक पोस्ट कशाप्रकारे केली जाते आणि त्या पोस्टचा रिझल्ट तुम्हाला कशाप्रकारे येतो, हे सुद्धा मी तुम्हाला माझ्या क्लायंटच्या Facebook बिझनेस पेज दाखवून करणार आहे, की मी ज्यांचं Facebook पेज सोशल मीडिया हँडल करतोय,
ते कशा प्रकारे ग्रो झालेलं आहे, छोट्या-छोट्या टिप्समुळे, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आजच्या सेशनच्या नंतर, की ऑटोमेशन वापरून तुम्ही तुमचे ग्राहकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचू शकता, तुमचा वेळ आणि पैसा कशाप्रकारे वाचवू शकता, तर ह्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. सो तुम्ही जर एक्साइटेड असाल आजच्या सेशनसाठी, तर चॅटिंगमध्ये जस्ट ई टाइप करा एक्साइटेड. आपण पुढे जाऊया. जस्ट ई टाइप करा. ग्रेट, ग्रेट. एक्साइटेड, एक्साइटेड, एक्साइटेड. ओके. चला तर आपण सुरुवात करूया. एक्साइटेड, एक्साइटेड. ग्रेट. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, की आपण Facebook वापरतो. Facebookमध्ये एक कन्सेप्ट आहे Facebook बिझनेस पेज, ज्याचा वापर करून आपण आपला जो ऑफलाईन बिझनेस आहे, त्याला ऑनलाईन प्रेझेन्स निर्माण करू शकतो. ते बिझनेस पेज कशाप्रकारे बनवतात याची मी थोडक्यात माहिती सांगेलच. परंतु जर तुमचं ऑलरेडी बिझनेस पेज असेल, तर त्याला ऑप्टिमाइज कशाप्रकारे करायचं, म्हणजे प्रॉपर त्याचं सेटिंग कशाप्रकारे करायचं आणि त्या सेटिंग केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे आपलं बिझनेस पेज ग्रो होण्यामध्ये किंवा पर्यायाने आपला बिझनेस ग्रो होण्यामध्ये त्याची हेल्प कशाप्रकारे होणार आहे, ते आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर अ, ज्यांचं बिझनेस पेज नाहीये, त्यांच्यासाठी ही थोडक्यात 2-3 स्लाईड आहेत, की बिझनेस पेज बनवण्यासाठी तुमच्याकडे Facebookचं अकाउंट असणं गरजेचं आहे. आता जनरली सर्वांच्याकडे Facebookचं अकाउंट असतं आणि त्यामध्ये आपण बिझनेस पेज क्रिएट करू शकतो. ही जी तुमची Facebook प्रोफाइल असेल, तर तुम्हाला बिझनेस पेज बनवता येतं. जर Facebookची प्रोफाइल किंवा Facebookचं अकाउंट नसेल, तर हे पेज आपल्याला बनवता येत नाही. ठीक आहे. हे बनवत असताना आपल्या बिझनेस पेजमध्ये आपल्याला Facebook कॅटेगरी हा ऑप्शन देत असतो. जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अ, कोणती कॅटेगरी आहे, तुमच्या बिझनेस रिलेटेड 3 कॅटेगरी तुम्ही बिझनेस पेजमध्ये ॲड करू शकता. त्या कशाप्रकारे ॲड करायच्या हे तुम्हाला मी दाखवेलच. त्यानंतर इन फ्युचरमध्ये जर भविष्यामध्ये तुम्हाला तुमची जर Facebookची ॲडव्हर्टाइज रन करायची असेल, तर त्याची बेसिक रिक्वायरमेंट आहे, की तुमच्याकडे Facebookचं बिझनेस पेज असणं गरजेचं आहे. बिझनेस पेज नसेल, तर तुम्ही ॲडव्हर्टाइज Facebookवरती करू शकत नाही. सो बेसिक रिक्वायरमेंट हीच आहे, की तुमच्याकडे Facebookचं बिझनेस पेज असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही पेड ॲडव्हर्टाइज करू शकता. ऑर्गॅनिक ॲडव्हर्टाइज कशाप्रकारे करायचे, ते आपण ऑटोमेशनच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. तसंच पेज बनवत असताना तुमच्याकडे तुमच्या बिझनेस रिलेटेड इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे कंटेंट असणं गरजेचं आहे, की जो कंटेंट आपण आपल्या बिझनेस पेजवरती शो करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या कस्टमरला आपल्या बिझनेस पेजशी कनेक्ट करून ठेवणार आहोत. तसंच सर्वात महत्त्वाचं, की तुम्हाला त्या बिझनेस पेज बनवण्यामागचा उद्दिष्ट किंवा गोल काय आहे? तुम्हाला बिझनेसमध्ये काय अचीव्ह करायचंय? तो गोल तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण जर गोल नसेल, आपल्याला जायचं कुठं आहे, हे जर माहीत नसेल, तर आपण आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. सो आपल्या सर्वांना माहीत आहे, की आपला बिझनेस कुठपर्यंत घेऊन जायचा आहे. म्हणजे मी येणाऱ्या काळामध्ये माझा 6 महिन्यानंतर बिझनेस कुठे असेल, वर्षानंतर कुठे असेल, 5 वर्षानंतर कुठे असेल, याचं गणित आपल्याला आजच आखून ठेवायचं आहे. कारण जर गोल असेल तरच आपण त्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो. आणि हे बिझनेस पेजसाठी सुद्धा अनिवार्य आहे, की तुम्हाला तुमचा बिझनेस किती लोकांपर्यंत एक्सपांड करायचा आहे, तरच आपण आपलं बिझनेस पेज स्ट्राँग बनवू शकतो. सो स्टे ॲक्टिव्ह. आपण आता प्रॅक्टिकली पाहणार आहोत, कशाप्रकारे गोष्टी घडतात, कशाप्रकारे मी माझं जे Facebookचं बिझनेस पेज आहे, ते तुम्हाला शो करेल. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या गोष्टी आपण तिकडे जाणून घेणार आहोत. सो चला तर आपण आता प्रॅक्टिकली पाहूया, की कशाप्रकारे बिझनेस पेज ॲक्टिव्ह केलं जातं, ऑप्टिमाइज केलं जातं आणि त्याच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे आपला बिझनेस ग्रो करू शकतो. सो तयार आहात ना? चला. ओके. मी जस्ट वेट, मी पुन्हा एकदा ब्राउझर ओपन करतो. ओके. जस्ट वेट. शेअर स्क्रीन. चलो. एंटायर स्क्रीन शेअर करतो म्हणजे सर्व टॅब तुम्हाला दिसतील. ओके.
अकाउंट ओपन केलेलं आहे. सर्वांना विजिबल आहे? जस्ट कमेंटमध्ये ओके म्हणा. आपण सुरुवात करूया. ओके. ओके, ओके. ग्रेट, ग्रेट. ओके. तर सर्वांना माहीतच आहे, की आपण ज्यावेळेस Facebook वापरतो, त्यावेळेस आपला हा इंटरफेस अशा प्रकारे दिसतो. आपण Facebookवरती आपली प्रोफाईल बनवलेली असते आणि त्यामध्ये आपले जे काही फ्रेंड लिस्ट आहे, आपण ज्या काही पोस्ट करतो, त्या सर्व आपल्याला इकडे दिसत असतात. आपण फॅमिलीशी कनेक्ट होतो, आपल्या फ्रेंड्सशी कनेक्ट होतो. या सर्व गोष्टी आपण इकडे पाहू शकतो. आता Facebook प्रोफाईल तर सर्वांच्याकडे असते आणि Facebook बिझनेस पेज कुठे असतं किंवा कशाप्रकारे क्रिएट करतात? तर हे जे 9 डॉट आहेत, याला क्लिक करायचं. याला मेनू बार म्हणतात. या मेनू बारमध्ये आपल्याला इकडे एक छोटासा टॅब दिसतो पेजेस म्हणून. जर तुम्ही तुमचं Facebook प्रोफाईल मोबाईलमध्ये ओपन केला असेल, तर मोबाईलमध्ये हा व्ह्यू थोडासा वेगळा असतो. सो आपल्याला पेजेसमध्ये जायचं आहे. पेजेसमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे पेजेस बनवलेले आहेत, ते सर्व पेजेस आपल्याला इकडे तो शो करत असतो. आणि तुमच्याकडे जर पेज नसेल Facebook बिझनेस पेज, तर क्रिएट न्यू म्हणून तुम्ही तुमचं Facebook बिझनेस पेज बनवू शकता. जे बनवणं अगदी सोपं आहे, जे की तुम्हाला मी माझा जो ई-बुक आहे, ज्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप 12 स्टेप आहेत. त्या जर स्टेप तुम्ही फॉलो केल्या, तर तुम्ही तुमचं बिझनेस पेज चांगल्या प्रकारे बनवू शकता. या 12 स्टेप तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत आहेत. सो हे जे करत असताना आपल्याला आपल्या बिझनेस पेजचे सर्व काही सेटिंग्ज पाहायचे आहेत. आता हे खाली जे काही पेजेस आहेत, ते मी डेमो पेजेस बनवलेले आहेत. जो आपला वर्कशॉप वगैरे चालतात त्यावेळेस बनवलेले. पण माझं जे मेन बिझनेस पेज आहे, ते आहे डिजिटल नॉलेज फॉर 10x ग्रोथ. ते मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि याचे सर्व काही सेटिंग्ज आपण पाहू शकतो. आता तुम्हाला इकडे दिसेल काही पोर्शन हा इनव्हिजिबल आहे किंवा तिथे आपण काही चेंजेस करू शकत नाही. याचं कारण एक आहे, की आता तुम्ही तुमचं Facebook प्रोफाईलने लॉगिन आहात, बिझनेस पेजने लॉगिन नाही. लॉगिन नसल्यामुळे ह्या सर्व हाईड दाखवतात. तर आपल्याला काय करायचंय, आपल्या प्रोफाईलवरती जायचं आहे आणि स्विच प्रोफाईल करायची आहे आणि आपल्या बिझनेस पेजची प्रोफाईल स्विच केल्यानंतर तुम्हाला इकडे बिझनेस पेजचा लोगो दिसेल आणि सर्व काही सेटिंग्ज अनेबल आपल्याला दिसतील. ओके. तर याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या की आपण Facebook बिझनेस पेज ऑडिट करत असताना किंवा ऑप्टिमाइज करत असताना त्या गांभीर्याने त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की Facebook बिझनेस पेज आपलं एक ऑनलाईन प्रेझेन्स निर्माण करण्याचं साधन आहे. म्हणजे तुमचं जसं ऑफलाईन एक छोटंसं शोरूम किंवा दुकान असतं, त्यामध्ये तुम्ही फर्निचर वगैरे सेटअप करत असता. व्यवस्थितरित्या तुमचा बिझनेस एस्टॅब्लिश करत असता. त्याच प्रकारे जर तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स करायचा असेल, तर Facebook बिझनेस पेजमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत. आता हे मी सेटिंग दाखवत असताना जर तुमची एक्झिस्टिंग बिझनेस पेज असतील, तर तुम्ही ह्या सर्व सेटिंग्ज एकदा पाहून घ्या, की आपण सर्व काही गोष्टी अप टू डेट केल्या आहेत का? कारण काय होतं काही वेळेस या बिझनेस पेजमध्ये एक सर्वात महत्त्वाचा एक घटक आहे. तो आहे, की कॉल टू ॲक्शन म्हणजे आपले कस्टमर या पेजवरती आले, तर त्यांना आपल्याला कुठे घेऊन जायचं आहे किंवा कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा तुमच्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण कस्टमरला आपल्या बिझनेस पेजवरती घेऊन येणार आहे. सो इकडे थोडक्यात मी सांगतो. हे बिझनेस पेजमध्ये हा तुमचा आहे लोगो जो की तुमचा ब्रँड निश्चित करत असतो. त्याचप्रमाणे हा एक कव्हर फोटो. कव्हर फोटो सुद्धा तुम्हाला समर्पक असा तुमच्या बिझनेस रिलेटेड टाकायचा आहे. त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन बनत असतं आणि तुमचं पेज ग्राहक हा ॲक्सेस करतो किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत असतो. तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे, की की तुमच्या बिझनेस रिलेटेड इंट्रो किंवा अबाउट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेला, तर अबाउट सेक्शनमध्ये हे सर्व माहिती असते आपली बिझनेस रिलेटेड. आपला बिझनेस कॅटेगरी काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्याला 3 कॅटेगरी बिझनेस पेजमध्ये टाकता येतात.
सो इकडे एक आहे. तर तुम्ही या पेन्सिल चिन्हाला क्लिक करून तुमच्या बिझनेस रिलेटेड जी काही कॅटेगरी आहे ती इकडे टाकू शकता. सोशल मीडिया एजन्सी माझ्या केसमध्ये योग्य आहे. आणि ह्या कॅटेगरी तुम्ही चेंजेस करू शकता. बिझनेस कन्सल्टंट. ओके. अशा प्रकारे आपण 3 कॅटेगरी इकडे सेट केल्या. ह्या सेट करण्यामागचं कारण एकच, की Facebook बॅकएंडला एआय अल्गोरिदम वर्क करत असतात. ते तुमचं पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच करण्यासाठी या कॅटेगरी जर तुमच्या असतील, तर तो आपलं बिझनेस पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत असतो. तसंच अबाउटमध्ये प्रायव्हसी अँड लीगल इन्फॉर्मेशन जर तुमची वेबसाईट असेल, तर तुम्ही त्या गोष्टी किंवा त्या वेबसाईटची लिंक इकडे टाकू शकता. तसंच वर्क आणि एज्युकेशनमध्ये तुमच्या बिझनेस पेज बद्दलची माहिती, की तुमचं बिझनेस पेज काय आहे? किंवा आता हे ब्रँडिंग करतोय, मी माझं स्वतःचं ब्रँडिंग करतोय. तर मी कोण आहे? मला आय-टी क्षेत्रातला किंवा डिजिटल मार्केटिंग मधला अनुभव किती आहे? जसं की मी इकडे लिहिले 15 इयर्स ऑफ डेप्थ एक्सपिरियन्स इन आय-टी फील्ड. तर असं जी काही आपली ओळख आहे ना, ती आपल्याला इकडे दाखवायची आहे, की आपण काय आहोत? आपले स्ट्रेंथ काय आहे? या सर्व गोष्टी आपल्याला वर्क आणि एज्युकेशनमध्ये टाकायच्या आहेत. जसं की मी 2 संस्था चालवतोय, जसे की डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी कोच असल्यामुळे मी माझं छोटीशी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी ती सुद्धा चालवतोय. ती माझ्या नावानेच ब्रँडिंग करतोय. आणि दुसरं आहे, की साई कॉम्प्युटरचा मी ओनर सुद्धा आहे. ज्यामध्ये कॉम्प्युटर रिलेटेड जे काही वर्क असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र, सी-एस-सी केंद्र हे चालवतोय. तर मी माझ्या या सेक्शनमध्ये 2 एंटिटीचा हे केलेलं आहे, वर्क स्पेस ॲड केलेले आहे. तसं तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेस रिलेटेड तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करत असाल किंवा एकच बिझनेसमध्ये सपोर्टेड दुसरा बिझनेस असेल, तर त्याची माहिती तुम्हाला इकडे देणं अनिवार्य आहे. ही माहिती देण्यामागचं कारण एक, की जो कोणी कस्टमर आपल्या बिझनेस पेजपर्यंत येतो, त्याला ही सर्व माहिती अ, होणं गरजेचं आहे. तो डायरेक्टली तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतो. तसंच काही जनरल गोष्टी असतात, की प्लेस लिव्ह तुम्ही कुठे राहता, अ, कुठून कुठे ट्रान्सफर झाले, ह्या काही जास्त मॅटर करत नाहीत. तसंच पेज ट्रान्सपरन्सीमध्ये खूप महत्त्वाचे हे घटक आहेत, हे आपल्या माहितीसाठी, की हे पेज कधी तयार केलं गेलं, आपल्या पेजचा आयडी काय आहे, आपल्या पेजमध्ये ॲडमिन कोण आहे किंवा आपण या पेज अंडर कोणती ॲडव्हर्टाइज रन होते का? याची सर्व इन्फॉर्मेशन आपण इकडे पाहू शकतो पेज ट्रान्सपरन्सीमध्ये. आणि याचा उपयोग कधी होतो? हा पेज आयडी ज्यावेळेस आपण पेड ॲडव्हर्टाइज रन करत असतो, त्यावेळेस आपल्याला कोणत्या पेजवरून आपली ॲड रन करायची, त्यावेळेस हा आयडी आपल्याला घेणं महत्त्वाचं असतं. जर तुमच्याकडे मल्टिपल पेजेस असतील, तर त्यावेळेस कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात. त्यावेळेस हा आयडी पाहणं गरजेचं असतं. तसंच फॅमिली अँड रिलेशनशिप जर तुमचा बिझनेस रिलेटेड जर पर्सनल ब्रँडिंग असेल, तर तुम्ही तिकडे तुमचे घरातील व्यक्तींची रिलेशनशिप सुद्धा टाकू शकता. त्यामुळे काय होतं एक्सपांड होण्यामध्ये थोडीशी हेल्प मिळते. तसेच डिटेल्स अबाउट यू हा एक पोर्शन असा एक भाग आहे, की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड आता जसं मी इकडे टाकलेलं आहे, की मी कोण आहे? आणि या पेजच्या मागचा उद्देश काय आहे, की हे पेज कशासाठी क्रिएट केलेलं आहे. सो इकडे तुम्ही पाहू शकता, आय एम गोइंग टू शेअर विथ टेक्निकल नॉलेज अँड बिझनेस ग्रोथ रिलेटेड जी काही माहिती आहे, ती मी या बिझनेस पेजद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे बिझनेस पेज आपण तयार केलं. मी कोण आहे? माझा बिझनेस काय आहे? आणि मी तुम्हाला या पेजच्याद्वारे कोणकोणती माहिती देणार आहे. या गोष्टी प्रकर्षाने आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर अबाउट यू मध्ये या 3 प्रश्नांची उत्तरं तुमची असलीच पाहिजेत, की तुम्ही कोण आहात? तुमचा ब्रँडिंग काय आहे? तुम्ही या Facebook बिझनेस पेजच्या सहाय्याने कस्टमरला काय देऊ इच्छिता? आणि येणाऱ्या काळामध्ये या बिझनेस पेजच्या माध्यमातून तुम्ही कस्टमरला कशाप्रकारे हेल्प करू शकता. जसं की मी इकडे मेन्शन केले, इन्क्रीज युअर प्रॉडक्टिव्हिटी अँड कन्व्हर्टिंग युअर वर्क फ्रॉम हार्ड वर्क टू स्मार्ट वर्क करण्यामध्ये मी त्यांना हेल्प करणार आहे. ही टेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन तुम्ही जे हार्ड वर्क करताय, तेच मी स्मार्ट वर्क कशाप्रकारे करायचं, त्याच्या काही टिप्स असतील किंवा ट्रिक्स असतील,
ते या पेजद्वारे मी तुम्हाला पाठवणार आहे. सो ह्या 3 गोष्टी, 3 क्वेश्चन आहेत. तुम्ही कोण आहात? तुमच्या बिझनेस पेजचा काय पर्पज आहे आणि तुम्ही काय देणार आहात? या 3 प्रश्नांची उत्तर तुमच्या अबाउट सेक्शनमध्ये असते. अबाउट सेक्शनमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तसेच लाईव्ह इव्हेंटमध्ये जे काही तुम्ही इव्हेंट असतात, ते इव्हेंट जसं की तुम्ही तुमचा प्लेस बदलता, त्यावेळेस तुम्ही त्या इव्हेंट तिकडे टाकल्या, तर फक्त कस्टमरच्या माहितीसाठी ह्या गोष्टी जात असतात. सो अबाउटमध्ये ह्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. आता ऑनलाईनमध्ये जे काही आता तुम्ही हे पाहताय, याच्यापैकी बऱ्याच जणांच्या अबाउट सेक्शनमध्ये भरपूर घोळ असतं किंवा काही सेक्शनमध्ये अपुरी माहिती असते. तर याच्यामुळे काय होतं, की आपला मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही चांगल्या प्रकारे. तर त्याचं सुद्धा एक मी उदाहरण तुम्हाला दाखवेल. तसंच पोस्ट तर आपण शिकणारच आहोत. तर याच्यामध्ये आणखीन एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, जो तुम्ही मोरमध्ये जाऊन जे काही आपले ग्रुप आहेत, त्या ग्रुपची कनेक्टिव्हिटी या Facebook पेजशी कनेक्ट करून घेऊ शकता. आणि इकडे जे 3 डॉट आहेत, तिथे सर्वात महत्त्वाचा घटक आहे, जो की आपल्या बिझनेस पेजचा सोल किंवा आत्मा म्हणता येईल. ती गोष्ट म्हणजे कॉल टू ॲक्शन. म्हणजे आपल्याला कस्टमरला कुठे घेऊन जायचंय. तर इकडे तुम्ही पाहू शकता एडिट ॲक्शन बटन. या 3 डॉटकडे जायचं आहे आणि त्यानंतर एडिट ॲक्शन बटनला क्लिक करा. मी माझ्या बिझनेस पेजला कॉल टू ॲक्शन काय दिलेलं आहे, की मी माझा 5 डेजचा जो काही सोशल लाईव्ह मास्टर क्लास असतो, तिकडे मला माझ्या कस्टमरला घेऊन जायचंय, तिकडे रजिस्ट्रेशन करायला घेऊन जायचंय. तर इथे तुम्ही चेंज बटनला क्लिक करा. तुम्हाला खूप सारे ऑप्शन हा Facebook देत असतो. जसं की तुमची जर कन्सल्टन्सी असेल, तुम्हाला कॉल बुक करायचे असतील, तर बुक नाव ही कन्सेप्ट देऊ शकता. सेंड मेसेंजरचा उपयोग करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्हाला कस्टमर WhatsAppमध्ये मेसेज करायला हवा असेल, तर डायरेक्ट सेंड WhatsApp मेसेज म्हणा आणि तिकडे चेंज म्हणा, तुमचा WhatsAppचा नंबर टाका. डायरेक्टली कस्टमर WhatsAppवरती येणार आहे. ह्या गोष्टी कुठे दिसतात? ज्यावेळेस तुम्ही पोस्ट करता किंवा तुमचा बिझनेस पेजच्या फ्रंटलाच एका साइडला ते बटन दिसत असतं कॉल टू ॲक्शनचं. आपल्याला कस्टमरला कुठे घेऊन जायचंय, ह्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. जसं कॉल नाव म्हणाल, तर तुमचा डायरेक्टली तिकडे फोन नंबर दिसेल आणि कस्टमर जर तुमचं बिझनेस पेज मोबाईलवरून हँडल करत असेल किंवा बघत असेल, तर तो डायरेक्टली तुम्हाला कॉल सुद्धा करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे कॉल टू ॲक्शन तुम्ही देऊ शकता. सेंड ईमेल, ईमेलला सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा तुमचा एखादा YouTube चॅनल आहे. त्या चॅनलद्वारे चॅनलमध्ये तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड काही कंटेंट देताय आणि तुम्हाला तुमच्या कस्टमरला त्या चॅनलवरती घेऊन जायचंय किंवा टेस्टिमोनियलचे व्हिडिओ असतील किंवा तुमच्या प्रॉडक्ट रिलेटेड व्हिडिओ असतील, ते तुम्हाला कस्टमरला दाखवायचे असतील, तर वॉच नाऊ ह्याला क्लिक करून तुम्ही तुमच्या YouTubeची लिंक इकडे देऊ शकता. तर डायरेक्टली तो कस्टमर आपल्या YouTubeवरती सुद्धा जाऊ शकतो. तसंच तुमचं जर एखादं ऑनलाईन स्टोअर असेल, बाय नाऊ हे हे कॉल टू बटन देऊन तुम्ही डायरेक्टली बाय नाऊला घेऊन जाऊ शकता. तसंच आता नवीन काही कन्सेप्ट आलेले आहेत, ज्यामध्ये आपण आपलं कॅलेंडर बुकिंग करतो. कॅलेंडली नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. ऑनलाईन फ्रीमध्ये आहे. तर त्याच्याद्वारे आपण रिझर्वेशन सुद्धा काही कॉल रिझर्व्ह करू शकतो, की तुम्ही अपॉइंटमेंट देऊ शकता, की या वेळेला मी फ्री आहे. या वेळेतच तुम्ही माझी अपॉइंटमेंट घ्या आणि पुढील डिस्कशन आपण आपल्या कॉलमध्ये करूयात. तर असे जे काही अपॉइंटमेंटचे रिलेटेड वर्क आहे, ते तुम्ही रिझर्व्ह करू शकता आणि हे कॉल टू बटन आपण देऊ शकतो. इकडे खूप सारे कॉल टू ॲक्शन बटन आहेत. त्यापैकी तुमच्या व्यवसायाला जे कोणतं साजेसं आहे, ते बटन तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये बटन आपल्याला कितीही वेळा चेंज करता येतं. असं काही नाही, की एकदा आपण सुरू केलेलं आहे, की पुन्हा चेंज करता येत नाही. किती ऑप्शन एकत्र जाऊ शकतो. वन टाईम फक्त एकच वन टाईम वन कॉल टू ॲक्शन देऊ शकतो. इकडे मल्टिपल नसतात. इकडे फक्त वन टाईम वन. जर तुम्ही सेंड WhatsApp मेसेज केलं तर तो फक्त सेंड WhatsApp मेसेज करेल किंवा कॉल नाव केलं तर म्हणजे एक टाईम वन टू वन. एका वेळेस एकच. पण तुम्ही हे बटन चेंज करू शकता अकॉर्डिंगली तुमची कन्सेप्ट कशी आहे. जसं की माझ्या केसमध्ये मी उदाहरण देईल,
की जनरली माझं कॉल टू ऍक्शन बटन असतं साइन अप फॉर्म किंवा माझी वेबसाईटची लिंक, तिकडे मला कस्टमरला घेऊन जायचंय. पण काही केसेसमध्ये मी जसं की माझे असे वर्कशॉप चालू असतात, त्यावेळेस मी गेट तिकीट किंवा बुक नाव अशा सुद्धा गोष्टी मी करत असतो किंवा WhatsAppला सुद्धा काही कस्टमरला घेऊन येत असतो. त्यांच्या व्यवसायाबद्दलची माहिती जाणून घ्यायची असते किंवा त्यांना माझ्याविषयी माहिती जाणून घ्यायची असते. त्यावेळेस मी डायरेक्ट WhatsApp मेसेंजर हे फीचर अनेबल करतो. म्हणजे इकडे आपण कॉल 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 टू ॲक्शन हे बटन किती वेळा चेंज करू शकतो आणि ते कुठे दिसतं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. जसं की मी इकडे 3 डॉटवर गेलो आणि व्ह्यू ॲज म्हणलं, की तुम्हाला हे इथे कॉल टू ॲक्शन बटन दिसतं. हे आता मी साइन अप जे आहे ना, हे कॉल टू ॲक्शन बटन आहे. हे इकडे विजिबल आहे. जस्ट वेट मी तुम्हाला हे जे बटन आहे ना, हे कॉल टू ॲक्शन बटन आहे. जे की तुम्ही तुमचा कॉल टू ॲक्शन बटन किती वेळा चेंज करू शकता, किती वेळा ते पाहू शकता. सो सर्वात महत्त्वाचं आहे, की हे कॉल टू ॲक्शन बटन आपल्या सर्वांचं असलं पाहिजे. ओके. तर जर तुमच्या पेजवरती कॉल टू ॲक्शन बटन जर नसेल, तर तुम्ही ते करून घ्या. तुम्हाला ते खूप हेल्पफुल ठरणार आहे. ओके. पुढे पाहूया. हा एक्झिट व्ह्यू करतो आपण. त्यानंतर इथपर्यंत तुम्हाला काही शंका जर असेल तर जस्ट कमेंट्समध्ये टाका. आपण सेटिंग्स या सेक्शनमध्ये जाणार आहोत आणि कशाप्रकारे बाकीचे सेटिंग्स किंवा प्रोफेशनल डॅशबोर्ड कशाप्रकारे वापरता येतो हे आपण पाहणार आहोत. ओके. हे ही जी बेसिक माहिती आहे इथपर्यंत तुम्हाला कन्फर्म झालं. ओके. तर इकडे तुम्ही तुमचे जे काही वेबसाईट आहे, जे काही हँडल्स आहेत ते सुद्धा ॲड करू शकता. फोन नंबर ॲड करू शकता. तुमचा बिझनेस कोणत्या लोकेशन मधून तुम्ही हे करताय ते सर्व गोष्टी तुम्ही इंट्रोमध्ये भरू शकता. या सर्व गोष्टी दिसत असतात. ओके. आता आपण पुढील सेशनमध्ये जाऊया, ज्याच्यामध्ये आपला प्रोफेशनल डॅशबोर्ड कशाप्रकारे असतो ते पाहूया. ओह सॉरी. जस्ट वेट. प्रोफेशनल डॅशबोर्डला जाण्याच्या अगोदर आपण एक लाईव्ह डेमो करूयात, की आपली बिझनेस रिलेटेड एक पोस्ट बनवूया. ती पोस्ट कशाप्रकारे टाकायची आणि त्यानंतर इनसाईट कशाप्रकारे पाहायचे, या गोष्टी पाहूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं, की आपण फ्री टूल पाहणार आहोत. Canva. Canva हे एक फ्री टूल आहे. तुम्हाला Googleमध्ये जायचं आहे आणि canva.com टाइप करायचं आहे. Canva.com. Canva.com वरती तुम्हाला तुमचं प्रोफाइल क्रिएट करायचे. जिकडे तुम्ही Gmailचा आयडी देऊन तुमची आयडी क्रिएट करू शकता आणि Canvaचा अकाउंट बनवू शकता. Canvaमध्ये 2 प्रकार आहेत. फ्री सुद्धा Canva देतो आपल्याला काही इमेजेस आणि पेड सुद्धा व्हर्जन असतं. फ्रीमध्ये सुद्धा खूप चांगल्या-चांगल्या इमेजेस तो आपल्याला देत असतो, ज्या की आपण आपला प्रोफाइल बनवण्यामध्ये किंवा जे काही पोस्ट बनवण्यामध्ये वापर करून घेऊ शकतो. आता सपोज मी इकडे कन्सिडर करतोय, की माझी डिजिटल मार्केटिंगची जी काही एजन्सी आहे किंवा आता मी डिजिटल मार्केटिंगची जे काही कामं करतोय, त्याच्याबद्दल पोस्ट बनवायची किंवा एक दुसरं एक उदाहरण घेऊया. ओके, कॉम्प्युटरचं घेऊया. कॉम्प्युटर सेल्स एंड सर्व्हिस किंवा कॉम्प्युटर रिपेअर. तर आपल्याला एक आपण ग्राह्य धरून चालतोय, की आपलं एक कॉम्प्युटरचं शॉप आहे. त्याच्यामध्ये आपण कॉम्प्युटर रिपेअरची सर्व्हिस प्रोव्हाईड करतोय. तर त्याच्या रिलेटेड मला बिझनेसचे जी काही टेम्पलेट्स आहेत ते बनवायचे आहेत. तर मी काय केलं, की होममध्ये गेलो आणि सर्चमध्ये आपल्या बिझनेस रिलेटेड कॉम्प्युटर रिपेअर रिलेटेड टाइप केलं आणि त्यानंतर माझ्यासमोर ह्या खूप साऱ्या टेम्पलेट्स आल्या, ज्या की सर्व एडिटेबल आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, की काही टेम्पलेटला हा किंगची हॅट आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण वापरू शकत नाही, कारण हे पेड व्हर्जनमध्ये वापरू शकतात. हे फ्री व्हर्जनमध्ये आपल्याला वापरता येत नाही. काही वेळेस काय होतं, बऱ्याच साऱ्या टेम्पलेट्स जर आपल्या समोर आल्या, तर आपलं कन्फ्युजन होतं.
तर हे सॉर्ट आउट कशा प्रकारे करायचे, त्याचं एक छोटीशी ट्रिक्स आहे, जे की तुम्हाला इकडे फिल्टरमध्ये जायचंय. ऑल फिल्टरला क्लिक करा. इकडे सर्वात लास्टला या. इकडे फ्री आणि प्रो हे 2 व्हर्जन दाखवतो. तर फ्रीला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ज्या काही टेम्पलेट्स येतील त्या सर्व फ्रीच्याच असणार आहेत. तिकडे दुसऱ्या कोणत्याही नसणार आहेत. आणि हे फ्रीला एक फिल्टर लावला आणि दुसरा एक फिल्टर मला करायचा आहे, की मला Facebookसाठी पोस्ट बनवायची आहे. मग इकडे एक ऑप्शन आहे सोशल मीडिया. आणि सोशल मीडियामध्ये सर्व Instagramची पोस्ट बनवू शकता, Facebookची पोस्ट बनवू शकता. सोशल मीडियाचे जे काही अकाउंट आहेत त्या सर्व पोस्ट आपण इकडे बनवू शकतो. आता मी 2 फिल्टर लावले. एक फिल्टर लावला, की मला Facebookची पोस्ट बनवायची आहे आणि दुसरा फिल्टर लावणार आहे, की मला ज्या काही तुम्ही टेम्पलेट्स दाखवाल त्या फ्री दाखवा. इकडे तुम्ही पाहू शकता 2 फिल्टर लागले. त्यानंतर ॲप्लाय करायचंय. मग काय होईल, की आपल्यासमोर फक्त Facebook रिलेटेड पोस्टचा जो काही क्रायटेरिया आहे, म्हणजे जी काही पिक्सल साइज आहे 1080 तीच आपल्यासमोर येते आणि ज्या काही पोस्ट दिसतात त्या सर्व फ्री आहेत. इकडे आपल्याला फ्री आणि पेडचं कन्फ्युजन होणार नाही आणि आपण त्या आपल्या बिझनेस रिलेटेड वापरू शकतो. सो आता आपण याच्यातील एक छानशी अशी एक इमेज घेऊया आणि आपल्या बिझनेसचं साठी एक पोस्ट बनवूया. ओके, जस्ट वेट. ओके. जसं की ही एक पोस्ट मला छान दिसते. तर जी पोस्ट आपल्याला छान दिसते, ती क्लिक करायची आणि त्यानंतर कस्टमाइज दिस टेम्पलेट याला क्लिक करायचं. आय थिंक हे प्लंबिंग रिलेटेड आहे. आपल्याला कॉम्प्युटर रिलेटेड हवंय. जस्ट वेट. मी दुसरी घेतो. किंवा त्याला सुद्धा आपल्याला कन्व्हर्ट करता आलं असतं. ओके. फर्स्टच छान आहे. ठीक आहे. ही घेऊया. याच्यामध्ये कस्टमाइज दिस टेम्पलेट. पण हा Facebook पोस्ट लँडस्केपमध्ये हा देणार आहे 1200 इंटू 630 पिक्सेलमध्ये. तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर कस्टमाइज दिस टेम्पलेट म्हणूया आणि आपण ही पोस्ट आपल्या बिझनेस रिलेटेड बनवूया. या टूल्सचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड कोणतीही पोस्ट किंवा ज्या काही सर्व्हिसेस आहेत किंवा जे काही प्रोडक्ट आहेत त्याचं चांगल्या प्रकारे प्रमोशन करू शकता. हा आपल्याला हाय डेफिनेशनचे ग्राफिक्स देत असतो आणि इव्हन जर मार्केटमध्ये तुम्ही गेला, जर एखादी पोस्ट बनवायची असेल, तर या साध्या-साध्या पोस्ट बनवण्यासाठी सुद्धा अ, आपल्याला ₹300 ते ₹500 असं चार्ज केला जातो एक पोस्ट बनवण्यासाठी. इव्हन मी सुद्धा चार्ज करतो. सो ही टेक्नॉलॉजी आहे, आपल्या हातात आहे, फ्री आहे. वापरायची फक्त कशी ते आपण ठरवायचंय. सो इथे त्याने इनबिल्ट काही मॅटर दिलेला आहे, जो की माझ्या व्यवसायाशी रिलेटेड आहे, की कॉम्प्युटर रिपेअर करण्यामध्ये हार्डवेअर रिपेअर, सॉफ्टवेअर ट्रबल शूटिंग, व्हायरस, डाटा रिकव्हरी ह्या गोष्टी माझ्या व्यवसायाशी रिलेटेड आहेत. तर मी ह्या ॲज इट इज ठेवेल किंवा मला जर ह्या थोड्या याची साईज वाढवायची, हा छोटा दिसतोय, तर मी इकडून साईज वाढवेल. मला जसं हवं तसं याच्यामध्ये चेंज करेल. कॉम्प्युटर रिपेअर. आता कॉम्प्युटर रिपेअर आहे, तर मला माझ्या कंपनीचं नाव सुद्धा टाकायचं जसं की मी इकडे टाकू शकेल. साई कॉम्प्युटर्स. साई कॉम्प्युटर्स हे माझं व्यवसायाचं ब्रँडिंग झालं किंवा जर माझा लोगो असेल, तर मी लोगो सुद्धा तिकडे टाकेल. त्याला बोल्ड करायचं असेल, बोल्ड करेल. जे हवं ते आपण इकडे करू शकतो. आपल्याला हवं तसं. बुक नाव ठीक आहे. मला माझ्या व्यवसायाची वेबसाईट टाकायची, ती सुद्धा वेबसाईट इकडे टाकू शकतो. जसं की माझ्या व्यवसायाची वेबसाईट आहे साई कॉम्प्युटर फॉर यू, तर मी तिकडे टाकू शकतो.
कॉपी केली आणि इकडे डबल क्लिक करून मी पेस्ट केली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं इकडे ब्रँडिंग झालं. ठीक आहे. खूप मोठी होते तर आपण इथे साईज सुद्धा छोटी करूया. जितका तुम्ही हे टूल्स वापराल तितकं ते तुम्हाला युजर फ्रेंडली होणार आहे आणि माझा जो पेड प्रोग्राम आहे ज्याच्याविषयी मी उद्या तुम्हाला सांगणारच आहे. त्यामध्ये आपण कॅनव्हा मास्टरी आणि ऑटोमेशन सिक्रेट ही कन्सेप्ट खूप डीपमध्ये शिकणार आहोत आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे फ्री कॅनव्हाचा चांगल्या प्रकारे वापर करून घेता येईल, या सर्व गोष्टी आपण पेड प्रोग्राममध्ये पाहणार आहोत. सो आता टाइम बिंग आपला वेळ वाचवण्यासाठी ही तात्पुरती एक पोस्ट तयार झाली. आपण ही डाउनलोड करूया आणि आपल्या Facebook पेजवरती पोस्ट करूयात. आणि कशाप्रकारे चांगलं ब्रँडिंग किंवा चांगलं पोस्टिंग करता येतं हे याचं सुद्धा तुम्हाला सॅम्पल दाखवतो आणि जे एक्झिस्टिंग माझं कस्टमरची प्रोफाइल आहे, ती सुद्धा दाखवतो, की पोस्ट टाकल्यानंतर ज्या आपण गोष्टी वापरतो, त्या वापरल्यानंतर कशाप्रकारे रीच वाढते, या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली शो करणार आहे. सो जी काही पोस्ट बनवली, त्या पोस्टला क्लिक करा. आता ही सिंगल असल्यामुळे काही क्लिक करण्याची गरज नाही. जर इकडे मल्टिपल पेजेस असते, तर आपल्याला पेज सिलेक्ट करावं लागलं असतं. ओके. तर या पोस्टला क्लिक केलं. त्यानंतर शेअरमध्ये गेलो. शेअरमध्ये खाली ऑप्शन आहे डाउनलोड. आपल्याला ही पोस्ट डाउनलोड करायची जी की तुम्ही पी-एन-जी फॉर्मॅटमध्ये करू शकता, जे-पी-जीमध्ये करू शकता. जर याच्यामध्ये ॲनिमेशन वगैरे काय वापरलं असेल, तर आपण MP4 व्हिडिओ सुद्धा करू शकतो. कॅनव्हा हे खूप जबरदस्त असं टूल आहे, ज्याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. बिझनेस रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आहेत. हा एक म्हणजे अलिबाबाची गुहा जशी होती, तसा हा गुहा आहे, की हे जितकं सांगू तितकं मला ह्या 1 तास किंवा 1 दिवस सुद्धा पूर्ण नाही, इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये लपलेल्या आहेत. सो ते आपण पेड प्रोग्राममध्ये काही पाहणारच आहोत. सो हे मला डाउनलोड करायचंय, तर मी डाउनलोडला क्लिक करेल. तर आपली ही जी काही पोस्ट बनवलेली आहे, ती डाउनलोड झाली. आता आपल्याला ही पोस्ट आपल्या बिझनेस पेजवरती करायची आहे आणि अगदी प्रॉपरली टेक्निकली कशाप्रकारे करतात ह्याचं तुम्हाला उदाहरण मी दाखवणार आहे. सो चला तर आपण जाऊया आपल्या बिझनेस पेजवरती. जसं की हे माझं बिझनेस पेज बिझनेस रिलेटेड आहे. तर मी याच्यावरती पोस्ट न करता माझं जे साई कॉम्प्युटरचं पेज आहे त्याच्यावरती जाईल आणि त्याच्यावरती ही पोस्ट करेल. जस्ट वेट. ओके. साई कॉम्प्युटर नावाचं हे माझं पेज आहे. त्या पेजवरती मी जाईल. ओके. तिकडे जाण्यापूर्वी मला पुन्हा एकदा मगाच्या सारखं मला हे स्विच करून घ्यावं लागेल. कारण स्विच केलं तर मला तो पूर्णपणे सर्व ऑप्शन देईल. जसं की मी इकडे साई कॉम्प्युटरला क्लिक करेल आणि स्विच करून घेईल. ओके. आता आपण साई कॉम्प्युटर बिझनेस पेजवरती आलेलो आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला पोस्ट टाकायची. आता पोस्ट प्रॉपरली कशाप्रकारे टाकतात ह्याचं प्रात्यक्षिक आपण पाहूयात. तर फर्स्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे, की इकडे आपल्याला व्हॉट्स ऑन युअर माइंड इकडे क्लिक करायचे असते आणि त्यानंतर आपण आपली पोस्ट टाकू शकतो. ही पोस्ट करण्याची पद्धत आपण जनरली सर्वजण वापरतो. जो काही मेसेज आहे तो इकडे टाकतो, इमेज वगैरे टाकतो. परंतु त्याच्यापेक्षा आपली पोस्ट ऑटोमेट कशाप्रकारे करता येते त्याचं सुद्धा आपण प्रात्यक्षिक इकडे पाहूया.
तर ऑटोमेशन करण्यासाठी आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड हा वापरावा लागतो. तर प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये आपण गेलो, त्यानंतर जस्ट वेट, याच्यामध्ये तो ऍक्टिव्ह नाही झालेला. हा, प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये प्लॅनर नावाचा एक घटक आहे. हा खूप महत्वाचं काम करतो आणि आपलं काम इझी सुद्धा बनवत असतो. सो प्लॅनर वरती आपल्याला जायचं आहे. प्लॅनर ओपन केल्यानंतर आपण प्लॅन करू शकतो की आपली पोस्ट कोणत्या वेळी पडली पाहिजे किंवा कोणत्या वेळी गेली पाहिजे. सो आपला प्लॅनर आता ओपन होतोय. जस्ट वेट. ओके, आपला प्लॅनर ओपन झाला. प्लॅनर मध्ये आपल्याला कॅलेंडर सारखे सर्व काही इकडे घटक दिसतात, जे की आपण प्लॅन करू शकतो. आपली पोस्ट कशा प्रकारे गेली पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण आपल्या तिकडे पोस्ट क्रिएट करू शकतो. आपल्याला हा प्लॅनर ओपन झाल्यानंतर क्रिएट पोस्टला क्लिक करायचे आहे. ओके, आता इकडे आपल्याला तो डेट दाखवतोय, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख. आपल्याला कोणत्या दिवशी करायची ते आपण सेट करू शकतो. आता मी माझ्या केसमध्ये तुम्हाला सांगतो की मी वीकली 1 टाइम सर्व पोस्ट तयार करतो आणि त्या प्लॅन करून टाकतो आणि पूर्ण वीक पर्यंत ते ऑटोमॅटिकली पडत राहत असतात. सो आता आपण क्रिएट पोस्टला क्लिक केली. पोस्ट कुठे करायची? साई कॉम्प्युटर या फेसबुक पेज वरती करायची. जसे की आपले बाकीचे जे काही पेजेस आहेत, त्यास ते सुद्धा इकडे शो करतात. तर आपल्याला आपला जो काही फोटो आहे, जो आता आपण बनवला पोस्टर, ते आपण इकडे घेऊया. तर ऍड फोटो मध्ये क्लिक करायचे आहे. ओके, जर तुमच्या बिझनेस पेजला इंस्टाग्रामचा अकाउंट जॉईंट असेल, तर तुम्ही एक पोस्ट ऍट अ टाइम दोन्ही ठिकाणी टाकू शकता. तर तो ऑप्शन आपल्याला फेसबुक देत असतं. सो आता आपण ऍड फोटो करूया. आता जो आपण डाउनलोड केला तो पोस्ट, जी की आपण कॉम्प्युटर रिपेअर रिलेटेड जी पोस्ट बनवली, ती इकडे घेतली आपण. त्याचा इकडे आपल्याला व्ह्यू दिसायला लागेल. ओके, अपलोडिंग मीडिया फाईल होते. आता आपल्याला इकडे टेक्स्ट टाकायचा आहे की आपण काय देणार आहोत किंवा काय सर्व्हिस देणार आहोत. तर मी इकडे थोडक्यात टाकतो, आपल्या सर्वांचा वेळ वाचवण्यासाठी. जस्ट वेट. ओके, आता मी माझा जो काही टेक्स्ट आहे तो इकडे टाकतो. वी आर प्रोव्हाइडिंग रिपेअर सर्व्हिस ऍट युअर. ओके, थोडक्यात आपण हा एवढंच टाकूयात आपल्या सर्वांचा वेळ वाचवण्यासाठी. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण आपला मेसेज टाकला, आपली जी काही पोस्ट आहे ती सिलेक्ट केली. आता ही जी पोस्ट बनवलेली आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा घटक जो वापरायचा आहे तो म्हणजे हॅशटॅग. हॅशटॅग जर तुम्ही वापरला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही या पोस्टचा रीच घेऊन जाऊ शकता आणि ते आपल्या ब्रँडशी किंवा आपल्या फेसबुक पेजशी कनेक्ट होऊ शकतात. आता इथे जर तुमचा मॅटर खूप मोठा असता, तर
जे हॅशटॅग असतात ते आपल्याला इकडे शो करत नाहीत. परंतु जर आता ह्या सिंपल एकच वर्ड लाईनमध्ये हे लिहिल्यामुळे इकडे खूप सारी जागा राहत असते. तर काय करायचं आपल्याला, इकडे एक डॉट द्यायचा आहे, इंटर म्हणायचं, डॉट द्यायचा, इंटर करायचं, डॉट द्यायचा, इंटर करायचं. कारण याच्या मागचं कारण एक स्पष्ट आहे, की आपल्याला हॅशटॅग आपले कस्टमरला दाखवायचे नाहीत. ते फक्त आपल्यासाठी आहेत. आपला बॅक एंडला सिस्टम काम करण्यासाठी ते असतात. तर समोर हॅशटॅग दाखवल्यानंतर ती जी काही पोस्ट असते ती लूक लाइक एक वेगळीच दिसत असते. कस्टमरच्या मनामध्ये शंका येते किंवा हॅकिंग रिलेटेड काही तुमचं हे आहे. कारण ज्यांना हॅशटॅग माहीत नाहीत, ते अशा हॅशटॅग बघितल्यानंतर तुमच्या Facebook पेजकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. सो एव्हरी टाईम यू नीड टू तुम्ही जागृत असलं पाहिजे, की आपले हॅशटॅग दिसले नाहीत पाहिजेत. तुमचा जर छोटा मॅटर असेल, तर असे डॉट, डॉट करा आणि आपल्या पोस्टच्या खाली हॅशटॅग आपल्याला ॲड करायचे. सो हॅशटॅग कसे ॲड करायचे? सपोज आता हे सर्व झालं. माझा मॅटर लिहिला. मी काय केलं? काय आपण प्रोव्हाईड करतोय? तर इकडे आपल्याला हॅशच्या चिन्हाला क्लिक करायचे आहे. आपल्याला Facebook सजेस्ट करत असतो पॉप्युलर हॅशटॅगसाठी. आपण मनाचे कोणतेही हॅशटॅग टाकायचे नाहीत किंवा तिकडे जे Facebookने सजेस्ट केलेले आहेत ते टाकूयात. तर इकडे सर्चमध्ये जा. आता ही पोस्ट कशाशी रिलेटेड आहे? कॉम्प्युटर रिपेअर सर्व्हिस रिलेटेड आहे. तर मी इकडे कॉम्प्युटर टाइप करेन. कॉम्प्युटर रिपेअर. तर इकडे तुम्ही पाहू शकता कॉम्प्युटर रिपेअर नावाचा हॅशटॅग 1 मिलियन पोस्ट आहेत. 33K पोस्ट Instagramमध्ये आहेत. तर असे जे काही हॅशटॅग आहेत त्याला फक्त आपल्याला इकडे क्लिक करायचे आहे. इकडे 4.6K पोस्ट आहेत. कॉम्प्युटर रिपेअरिंग याला सुद्धा 5,000 प्लस पोस्ट आहेत. अशा हॅशटॅगला तुम्ही क्लिक करू शकता. कॉम्प्युटर रिपेअर 90K पोस्ट आहेत किंवा आणखीन एक करू शकता लॅपटॉप लॅपटॉप रिपेअर. तर तुमच्या क्षेत्राशी रिलेटेड जे काही तुम्हाला जे कीवर्ड्स आहेत, ते तुम्ही कीवर्ड्स वापरा आणि हे हॅशटॅग वापरा. तर हे हॅशटॅग वापरल्यानंतर जादू काय होत असते, त्याचं मी तुम्हाला लाईव्ह उदाहरण देणार आहे, की मी जे ऑलरेडी माझ्या कस्टमरच्या Facebook पेजवरती करतो आणि त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. सो आपण फक्त पोस्ट करायचे नाहीत, ते पोस्टच्या खाली हॅशटॅग सुद्धा वापरायचे. ओके. आपण आता हे 12 हॅशटॅग ॲड करूयात. फक्त इकडे ॲड म्हणून क्लिक करायची. हे सर्व हॅशटॅग आपल्याला इकडे ॲड झालेले दिसतात. ओके. आणि हे झाल्यानंतर आता आपलं 50% काम झालं. आता आपल्याला हे जर शेड्यूल करायचे असेल किंवा पब्लिश करायचे असेल, तर डायरेक्टली तुम्ही पब्लिशला क्लिक करा. ते डायरेक्ट पब्लिश होऊन जाईल. परंतु जर तुम्हाला आठवड्याचे कंटेंट बनवायचे तर सेट डेट एंड टाईमला क्लिक करा. तुमच्यासमोर शेड्यूलिंगचा ऑप्शन येतो, की कोणत्या तारखेला किती वाजता आपली पोस्ट पडली पाहिजे. हे तुम्ही सर्व मॅनेज करू शकता. अशा प्रकारे तुमच्या पोस्ट ज्या काही आठवड्याच्या पोस्ट असतील ना, त्या तुम्ही एकदाच करून टाकू शकता एखाद्या सॅटर्डेला. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस सर्व पोस्ट टाकण्यासाठी तुमचा वेळ घालवण्याची गरज नाही किंवा जो महत्त्वाचा आहे तो वेळच, तो घालवण्याची गरज नाही. आणि इकडे एक छान असं एक सजेशन देत असतो Facebook आपल्याला, की ॲक्टिव्ह टाईम्स. ॲक्टिव्ह टाईम्स म्हणजे कोणत्या वेळेस आपले कस्टमर ॲक्टिव्ह असतात ना, त्याप्रमाणे आपल्या पोस्ट त्या ॲक्टिव्ह टाईम्स तो आपल्याला शो करत असतो, की कोणत्या वेळेस आपले कस्टमर ॲक्टिव्ह असतात. त्यावेळेस जर आपण शेड्यूल केलं, तर चांगल्या प्रकारे कन्व्हर्जन होण्याचे चान्सेस असतात. तसंच प्रायव्हसी सेटिंगमध्ये कधीही रिस्ट्रिक्टेड करायचं नाही, पब्लिक ठेवायची. कारण आपण आपला बिझनेस पब्लिकला दाखवायचा आहे. कारण जो दिखता है वही बिकता है, याच कन्सेप्टनं आपण काम करायचंय. आपला डंका पूर्ण जगामध्ये वाजवायचा आहे. आता तुम्हाला काल मी जी गोष्ट सांगितली Colgateची, आपण लहानपणापासून Colgate वापरतोय, तरीसुद्धा आपल्या डोळ्यासमोरून टीव्हीला ती ॲड दररोज दाखवली जाते, की Colgateची. कारण जे दिसतं ना, तेच विकलं जात असतं. हीच कन्सेप्ट आहे.
आपण सुद्धा आपला ब्रँड कस्टमरच्या समोरून भरपूर वेळा घालवायचा आहे. तर तो ब्रँड त्यांच्या मनामध्ये आणि पर्यायाने ते आपले कायमचे कस्टमर होण्यामध्ये एक चांगला सर बट हुक होत काय बट हुक हॉट ना मी समजलो नाही. हुक होताना हॅक होतं ना. ओके. हॅक. तर हॅक ओके. हॅकसाठी ना, ती वेगळी कन्सेप्ट आहे, की आपण ज्यावेळेस आपलं बिझनेस पेज बनवतो, त्यावेळेस सेटिंग जर प्रॉपरली केल्या असतील, तर आपलं बिझनेस पेज किंवा आपलं बिझनेस अकाउंट हॅक होत नाही. त्या सेटिंग काय असतात, ते आपण पेड प्रोग्राममध्ये पाहणार आहोत. जिकडे टू स्टेप ऑथेंटिकेशन अशी एक कन्सेप्ट असते. तुम्ही ऐकलं असेल ना, की मी माझं बिझनेस पेज माझ्याच लॅपटॉपवरून फक्त वापरू शकतो. जर माझं बिझनेस पेज किंवा माझी प्रोफाईल कुणी ॲक्सेस करण्याचा जरी प्रयत्न केला, तर माझ्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि मी जो ओ-टी-पी माझ्या मोबाईलवरती येतो, तो ओ-टी-पी टाकल्यानंतरच माझं बिझनेस पेज किंवा माझं Facebookची प्रोफाईल ॲक्टिव्ह होते. म्हणजे सर्व कंट्रोल आपल्या हातात आहे. जर आपण घराचे दरवाजे ओपन ठेवले आणि आपण घरामध्ये सोनं, चांदी सर्व काही ठेवलेलं आहे आणि आपण दरवाजे ओपन ठेवले, तर नक्कीच चोरी ही होणारच. सो ज्यावेळेस तुम्ही तुमचं बिझनेस पेज बनवता, Facebook प्रोफाइल बनवता, तर त्याच्या सेटिंगमध्ये टू स्टेप ऑथेंटिकेशन हा एक भाग आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही करून घ्या किंवा आपण पेड प्रोग्राममध्ये ते तुम्हाला दाखवणार आहे, की कशाप्रकारे त्या सेटिंग केल्या जातात आणि आपले घराचे दरवाजे म्हणजे बिझनेसचे दरवाजे हॅकरच्या दृष्टीतून हाईड करू शकता. कारण ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. मी याच्यातून सफर केलेला आहे, की मी माझं बिझनेस पेज बनवलं होतं. माझी सुद्धा चालू होती. त्यामध्ये आपली मनी सुद्धा इन्व्हॉल्व असते. तर तिकडे आपण मनी सुद्धा आपली इन्व्हॉल्व असते आणि जर आपण Facebook बिझनेसचे जे काही पेड प्रमोशनचे जे काही टूल्स आहेत ते वापरत असतो. ज्याच्यामध्ये आपले पैसे सुद्धा इन्व्हॉल्व असतात आणि अशा वेळेस जर आपलं बिझनेस अकाउंट ब्लॉक झालं किंवा हॅक झालं, तर काय मनस्ताप असतो तो मी सुद्धा सहन केलेला आहे, की आपला जो बना बनाया सब संसार उजड जाता है. असं काहीशी गत होते आणि आपण हतबल होऊन जातो. आपल्याला Facebook सुद्धा हेल्प करत नाही. कारण Facebookची ज्या काही पॉलिसी आहेत ना, त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी पॉलिस्या प्रत्येक वेळेस आपल्याला ते शो करत असतात. फक्त आपण त्या वाचत नाही. हेच एक शोकांतिका आहे. कारण जर आपण काही पॉलिसी जर वाचल्या, तर Facebookने सर्व काही त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, की कशाप्रकारे Facebook वापरलं गेलं पाहिजे. जर सेकंड स्टेप ऑथेंटिकेशन केलं, तर कोणत्याही प्रकारचा हॅकर तुमच्या बिझनेस पेजला किंवा Facebook प्रोफाइलला टच सुद्धा करू शकत नाही याची गॅरंटी आहे. कारण ते सर्व आपल्या हातामध्ये आहे, आपल्या मोबाईलमध्ये आहे. जर तुमचा मोबाईल आणि अ, चोरीला गेला आणि सिस्टम चोरीला गेली, तर काहीही होऊ शकतं. ओके. सो आता आपण शेड्यूल नाही करत, तर शेड्यूल न करता आपण डायरेक्टली पब्लिश करूया. तर ही एक प्रॉपर पद्धत झाली कोणतीही पोस्ट पब्लिश करण्याची. ओके. तो काय म्हणतोय आणखीन जर काही शेड्यूल करायचं असेल, तर शेड्यूल करू शकता. ओके. अशा प्रकारे काय करायचं Canvaमध्ये जायची तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड पोस्ट बनवायच्या आणि त्या तुम्ही पब्लिश करू शकता. ओके. आता ही आपण पोस्ट पब्लिश केली. ही तुम्हाला इकडे दाखवण्यासाठी केली, जी की कॉम्प्युटर रिलेटेड होती त्यामुळे मी या पेजवरती केली. आता आपण ॲक्चुअल जे माझं पेज आहे, जे मी बिझनेस रिलेटेड वापरतो, त्या पेजमध्ये जाऊया आणि जे काही मॅजिक आत्तापर्यंत घडलेलं आहे, की याच पद्धतीने मी पोस्ट केल्या आणि त्याचं मॅजिक कशाप्रकारे झालं हे तुम्हाला दाखवतो. तर चला तर आपण डिजिटल नॉलेज फॉर 10x ग्रोथ या बिझनेस पेजवर जाऊया. ओके, डायरेक्टली आपण इकडून जाऊया. ओके, इकडून मी स्विच करेल पुन्हा एकदा डिजिटल नॉलेज फॉर 10x ग्रोथ आणि इकडे आपल्याला आपला बिझनेस कशाप्रकारे चाललेला आहे किंवा कशाप्रकारे आपलं पेज ग्रो होत आहे, ते तुम्ही पाहू शकता.
तर याच्यासाठी आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये जायचं आहे. इकडे तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड सर्व काही माहिती इकडे बघायला मिळते, पाहायला मिळते. तर इकडे तुम्ही पाहू शकता की पोस्ट कशाप्रकारे एंगेज होतात, त्यांचं एंगेजमेंट कशाप्रकारे आहे, ते सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जशा की आपल्या कोणती पोस्टला जास्त रीच मिळालेलं आहे, कोण जास्त एंगेज झालेलं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला इकडून पाहायला मिळतात. हा पूर्ण डॅशबोर्ड आपल्याला तो दाखवत असतो. इकडे तुम्ही लास्ट 90 डेज, लास्ट 180 डेज अ, पूर्ण इकडे तो आपण डेट रेंजमध्ये सुद्धा टाकून त्या सर्व गोष्टी पाहू शकतो. तसंच ऑडियन्स. आता ऑडियन्स ही कन्सेप्ट काय आहे? जसं-जसं तुमचं बिझनेस पेज ग्रो होत जातं, तसं-तसं तुम्हाला हा डाटा मिळत असतो, की माझ्या या डिजिटल नॉलेज फॉर 10x ग्रोथ या पेजला ऑडियन्स कोणते आहेत? काय प्रकार आहे त्यांचं, जेंडर काय आहे, लोकेशन काय आहे त्यांचं, कंट्री काय आहे, या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो. आता तुम्ही म्हणाल, ह्या गोष्टी काय महत्त्वाच्या आहेत? कारण ह्या ज्यावेळेस तुम्ही तुमची बिझनेस पेज Facebookवरती पेड ॲडव्हर्टाइज रन करत असताना, त्यावेळेस ह्या गोष्टी मॅटर करतात. त्यावेळेस तुम्ही तुमचा कस्टमर काय आहे, कस्टमर पर्सोना काय आहे, हा डिफाईन करू शकता ह्या गोष्टीमुळे. जर तुम्ही ह्या ऑर्गॅनिकली तयार केलं तुमचं बिझनेस पेज, हे ग्रो होत जातं आणि त्यानंतर तुम्हाला हा डाटा मिळत जातो, की 75% मीन माझ्या जी लोकं आहेत ती माझ्या बिझनेस पेजमध्ये इंटरेस्ट दाखवतात. लोकेशन काय आहे? पुणे, मुंबई, फलटण, ठाणे, बारामती आणि जितके काही लोकेशनमधून माझं बिझनेस पेज अ, ॲक्सेस केलं जाते ते सर्व लोकेशन इकडे दाखवते. जसं की तुम्ही इकडे पाहू शकताय कोलकाता, वेस्ट बंगाल, महाराष्ट्र, ठाणे, नागपूर. आता कंट्री कोणकोणत्या देशातून माझं पेज पाहिलं जातंय, तर ते सुद्धा आपण पाहू शकतो. जसं की इकडे तुम्ही पाहू शकताय इंडिया, युनायटेड स्टेट, बांगलादेश, पाकिस्तान, युनायटेड अरब हा देश कोणता आहे माहीत नाही. हा देश मला माहीत नाही. परंतु तिकडे माझा एक कस्टमर आहे. हाँगकाँगमधून, कुवेतमधून. का? तर ही ताकद आहे टेक्नॉलॉजीची. तुम्ही तुमच्या बिझनेस तुमच्या गावातून, शहरातून डायरेक्ट एक्सपांड दुसऱ्या देशात सुद्धा घेऊन जाऊ शकता. तिकडे आपलं प्रमोशन सुद्धा फ्री मार्केटिंग होते. हे सर्व फ्री मार्केटिंगचे टूल्स दाखवते तुम्हाला. इकडे आपण ₹1 सुद्धा खर्च करत नाही. परंतु माझी जी काही ॲडव्हर्टाइज आहे, या पूर्ण सर्व देशांमध्ये पाहिली जाते. तिकडे आपले कस्टमर आहेत. ते असतील आपले मराठी भाषिकच असतील. तेच ह्या गोष्टी ॲक्सेस करत असतील. सो त्यांना सुद्धा त्यांचा बिझनेस तिकडे रन करायचा आहे. त्यामुळे ते माझ्या बिझनेस पेजशी कनेक्टेड आहेत. तर ही कन्सेप्ट खूप जबरदस्त आहे. तुम्हाला तुमचं ज्यावेळेस पेड मार्केटिंग करता, त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या असतात. सो कसा वाटला हा डॅशबोर्ड? आणि हा डॅशबोर्ड एका दिवसात येत नाही. ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअसली तुमचे पोस्ट टाकत असता, महिना, दीड महिना, 2 महिन्यानंतर हा आपल्याला दिसत असतो. आपले जसे-जसे फॉलोअर्स वाढतात, तसा-तसा हा डॅशबोर्ड भरत असतो. तर तुम्ही जर तुमचं बिझनेस पेज खूप जुनं असेल किंवा 1-2 वर्ष झालेले आहेत, वापरलं आहे, तर तुम्ही तिकडे तुमचे ऑडियन्स पाहू शकता, की कोणत्या प्रकारचे तुमचे ऑडियन्स आहेत, कुठून तुमचं बिझनेस पेज ॲक्सेस होतंय, या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. तसंच कंटेंटमध्ये जसं तुम्हाला सांगितलं, की कशाप्रकारे रीच आहे, एंगेजमेंट आहे. आता मी तुम्हाला हे माझं बिझनेस पेज सोडून देतो आणि माझ्या क्लायंटचं बिझनेस पेज दाखवतो, जे की मी हँडल करतोय सोशल मीडिया त्यांचा. तर माझ्या क्लायंटचं नाव आहे आणि त्यामध्ये ज्या आत्तापर्यंत मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, की हॅशटॅग वापरून कशाप्रकारे रीच झाली, ते तुम्ही पाहू शकता. 1 मिनिट. ओके. मी माझ्या मेन प्रोफाइलला जातो. त्यामुळे डायरेक्ट मला तिकडे दाखवता येईल. तर माझा एक क्लायंट आहे श्रीराम डेव्हलपर्स फलटण, जे की ऑनलाईन प्लॉटिंग जे असतात, प्लॉट विक्री करतात. त्यांचा हा डॅशबोर्ड आहे. त्यांचं मी मार्केटिंग करतो. तर अशा प्रकारच्या पोस्ट आपण तिकडे टाकत असतो आणि प्रत्येक पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकताय, की आपण हॅशटॅगचा वापर केलेला आहे. खूप सारे हॅशटॅग वापरतो आणि त्याची रीच आपण चांगल्या प्रकारे त्यांना देत असतो. तर हा माझ्याकडून व्ह्यू आहे. मी डायरेक्ट त्यांच्या प्रोफाइलचा ॲक्सेस करून तुम्हाला दाखवतो, की तिकडे काय मॅजिक घडलेलं आहे.
ओके, श्रीराम मध्ये जाऊ. सेट. सर, हॅशटॅग कसा करायचा पुन्हा सांगा प्लीज. ओके, मी सांगतो पुन्हा एकदा. जस्ट तुम्ही हे पाहून घ्या. पुन्हा एकदा मी सांगेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, तर हा माझ्या कस्टमरचा म्हणजे क्लायंटचा डॅशबोर्ड आहे, क्लायंटचा फेसबुक अकाउंट आहे. इकडून मी सर्व काही गोष्टी मॅनेज करतो. आता जर तुम्ही प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये गेला तर तुम्हाला इकडे मॅजिक दिसेल, जे की डेली पोस्टिंग करण्यामध्ये आणि हॅशटॅग वापरल्यानंतर कशा प्रकारची एंगेजमेंट येत असते ते तुम्ही इकडे पाहू शकता. आता हा 1 डिसेंबरची पोस्ट आहे, ज्याची रीच 445 आणि एंगेजमेंट 19. इकडे रीच आहे 355, म्हणजे 355 लोकांपर्यंत ही पोस्ट पोहोचली. 368, म्हणजे तुम्ही इकडे कन्सिस्टन्सी पाहू शकताय की 28 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, हा पूर्ण महिनाभर जर तुम्ही तुमच्या पोस्ट टाकत राहिल्या आणि या पोस्ट सर्व ऑटोमेशन पद्धतीने टाकायच्या, जसं की मी तुम्हाला टूल दाखवलं की ऑटोमेट तुम्ही करू शकता, शेड्यूल करू शकता. तर त्याचे रिझल्ट खूप भन्नाट असतात. आणि इवन या कस्टमरचा मी त्यांचं एक एकराचं प्लॉटिंग होतं. जे 1 एकराचं प्लॉटिंगचा टार्गेट आम्ही घेतलं होतं, ते आम्ही विदिन 1 मंथमध्ये त्यांचं 1 एकराचं पूर्ण प्लॉटिंग सेल करू शकलो. फक्त या सिंपल ट्रिकने. जे की मी फक्त तुम्हाला सांगतोय. हे कस्टमरला मी सांगत नाही. कस्टमरला त्यांचे रिझल्ट आणणं हे महत्वाचं असतं. कारण ज्यावेळेस इकडे 25 एंगेजमेंट एका पोस्टसाठी होतात, त्यावेळेस डेफिनेटली 10 कॉल किंवा 12 कॉल हे कस्टमरला जात असतात त्यांच्या प्लॉटिंग रिलेटेड. मग त्यांची सेल्स टीम त्यांना कन्व्हर्ट करत असते. म्हणजे अशा प्रकारचे रिझल्ट आपण देऊ शकतो आणि अशाच प्रकारचे रिझल्ट आपण आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा घेऊ शकतो. हे एक लाईव्ह उदाहरण देण्यामागचं कारण हेच होतं, की काही लोक हॅशटॅग वापरत नाहीत किंवा हॅशटॅग च्या बद्दलचं गांभीर्य त्यांच्यामध्ये नसतं. तर ते दाखवण्यासाठी हा मी लाईव्ह डॅशबोर्ड तुम्हाला दाखवला, की त्याच्यामुळे काय होतं. ओके. जसं की तुम्ही इकडे पाहू शकताय, की टोटल रीच 3,452 लोकांपर्यंत गेली लास्ट 28 डे मध्ये. फक्त 28 दिवसांमध्ये 3,500 लोकांपर्यंत हे पेज पोहोचलं. एंगेजमेंट 487 लोकांपर्यंत गेली. हार्ड 100 लोकांनी तरी त्यांना कॉल केले असतील कमीत कमी, जर क्रायटेरिया पकडला. 100 लोकांमधील कन्व्हर्ट 50 तरी झाले असतील 28 दिवसामध्ये. आणखीन काय पाहिजे मग त्या कस्टमरला? एक प्लॉटिंग त्यांचं 6 लाख, 7 लाख, 10 लाख अशी किंमत असते. म्हणजे रिव्हेन्यू कशा प्रकारे जनरेट करताय. मी जे माझं सोशल मीडिया एजन्सी रन करतो, मी फक्त 10,000 त्यांना अ, हे करतो. अ, ही सर्व सर्व्हिस हे करण्यासाठी चार्ज करतो. परंतु मी सर्व ऑटोमेशन केले आहे. मी फक्त 1 दिवस काम करतो. ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली होत असतात आणि मला माझा रिव्हेन्यू सुद्धा मिळत असतो. सो अशा प्रकारे आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. ह्या सर्व बिझनेसच्या आतील बाजू होत्या. मी सर्व तुम्हाला दाखवल्या. कारण मला पारदर्शकता तुम्हाला दाखवायची होती, की काय घडू शकतं आणि काय-काय करता येतं. आता ताईंचा एक प्रश्न होता, की हॅशटॅग पुन्हा दाखवा. तर मी इकडे सिंपल इकडे काहीच टाकत नाही. फक्त डायरेक्ट हॅशटॅग दाखवतो. ओके. आता हॅशटॅग वापरण्यासाठी पुन्हा आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं आहे आणि आपल्या प्लॅनरमध्ये जायचं आहे. कुठे गेला प्लॅनर? ओके. हा इकडे मेटा बिझनेस सूटच्या अंडर सुद्धा दाखवत असतो. प्लॅनरमध्ये जायचंय. आता मी डायरेक्ट क्लायंटच्या सिस्टमवरती दाखवतोय. प्लॅनरमध्ये गेल्यानंतर तुम्ही शेड्यूल करता पोस्ट, त्यावेळेस तिकडे हॅशटॅग येतात. नॉर्मलला सुद्धा येतात, परंतु नॉर्मलला तुम्हाला मॅन्युअली टाकावं लागतात. तिथे ऑटोमॅटिक तो दाखवत नाही. तर त्यासाठी सिंपल पद्धत आहे. तुम्ही डायरेक्ट इकडे इकडून जाऊ शकता. आता इथे तुम्ही पाहू शकताय, दिस वीक युअर फेसबुक फॉलोअर्स आर मोस्ट ऍक्टिव्ह ऍट दिस मोमेंट. जस्ट वेट, मी पुन्हा मागे घेतो. तर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स कोणत्या वेळेस ऍक्टिव्ह आहेत त्या सुद्धा गोष्टी कळतायत. आज 3 तारीख आहे, उद्या 4 तारीख आहे. परंतु उद्या जर मी 6:30च्या आसपास जर मी इकडे शेड्यूल केलं,
तर नक्कीच याला रीच चांगली मिळणार आहे. तर या गोष्टी आपल्याला हा सजेस्ट करत असतो Facebook. जसं की काल मी 14 वाजून 18 मिनिटांनी ही पोस्ट टाकली, तर ती ॲक्टिव्ह सुद्धा झाली आणि तिला रिझल्ट सुद्धा चांगले मिळाले. शेअरिंग सुद्धा मिळालं, 11 शेअरिंग मिळाले. तर असंच आता उद्या हा आपल्याला त्याने रिकमेंड केलाय, की 6:30 वाजता ॲक्टिव्ह कस्टमर जास्त असतात. तर आपण तशा प्रकारे शेड्यूल करू शकतो, उद्याचं सुद्धा. तर हॅशटॅग तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. इकडे क्रिएट पोस्ट म्हणेल. आता पोस्ट करत नाहीये. डायरेक्टली हॅशटॅग येतो. तर जो काही तुम्ही इमेज टाकली, जो काही टेक्स्ट लिहिला, जो काही मेसेज आहे सर्व लिहिला. मेसेज लिहिल्यानंतर तुम्हाला सांगितलंय, की तुमचा जर इकडे मॅटर जास्त असेल तर काही हरकत नाही. परंतु जर थोडासा मॅटर असेल किंवा थोडासा मेसेज असेल, तर तुम्हाला डॉट इंटर असं करून आपले हॅशटॅग हाईड करायचे, जे की आपल्या पोस्टच्या खाली दिसणार आहेत, म्हणजे इकडे समोर दिसणार नाहीत. ओके. अशा प्रकारे आपण म्हणजे ते गॅप ठेवायचा आहे, त्याच्यासाठी आपण हे डॉट टाकतोय. दुसरं काही रिझन नाही. आणि हॅशटॅग वापरण्यासाठी आपल्याला इकडे हा हॅशटॅग दाखवतो. याला क्लिक करायचे. तर आपल्याला तो अ, जे काही पॉप्युलर हॅशटॅग आहेत, ते आपल्याला दाखवत असतो. इकडे सर्चमध्ये गेलो, तर हे काय आता रिअल इस्टेट. रिअल इस्टेट रिलेटेड हा त्यांचा बिझनेस आहे. तर रिअल इस्टेट रिलेटेड मी हॅशटॅग सर्च करेन. 13,000,000, 101,000,000, 5.6 मिलियन, रिअल इस्टेट एजंट, रिअल इस्टेट किंवा आता प्लॉटिंग आहे. मग त्यांचं प्लॉटिंग रिलेटेड टाकूया. ओपन प्लॉट, ओपन ओपन प्लॉट 48K पोस्ट आहेत. तर हे तुमच्या बिझनेस रिलेटेड जे काही हॅशटॅग आहेत ना, ते तुम्ही फक्त इकडे सिलेक्ट करा. आपल्याला Facebook रिकमेंड करत असतो आणि जे काही सिलेक्शन झालं, की त्यानंतर फक्त इकडे ॲड करायचंय. ते आपल्या पोस्टच्या खाली ते ऑटोमॅटिकली येतं. कारण हे प्रूफ झालेले हॅशटॅग आहेत. आपण कुठूनही हॅशटॅग आणले, ChatGPT मधून काढून आणि इकडे टाकले, तर त्याचा उपयोग नाही. कारण हे प्रूफ करतात, की हे आत्ता सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. जसं की आपल्याला Facebook रिकमेंड करतो, की हे बिझनेस रिलेटेड जो हॅशटॅग आहे, तो 115 मिलियन पोस्टपर्यंत पोहोचलेला आहे. आणि ते आणखीन एक ट्रिक आहे, जर तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल, तर व्हायरल नावाचाच हॅशटॅग आहे. तर तुम्ही हा कोणत्याही पोस्टमध्ये वापरू शकता. हे अ, आजच्या याची प्लस पॉइंट आहे, की ही ट्रिप्स मी तुम्हाला सांगितली, की व्हायरल पोस्ट 50 मिलियन पोस्ट व्हायरल पोस्ट या नावाने सर्च केले जातात. तर तुम्ही तुमचा बिझनेस कोणताही असू द्या, हा एक हॅशटॅग वापरा. आणखी 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे हॅशटॅग आहेत. जर ते तुम्ही वापरले, तर तुमची जी काही पोस्ट आहे ना, ती 100% व्हायरल होणार आहे. सो असे हॅशटॅग आपण ॲड करायचे आणि आपली पोस्ट शेड्यूल करा किंवा लाईव्ह पब्लिश करा. तुमचे रीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ओके. समजलं हॅशटॅग कसे वापरायचे? त्याच्यामध्ये तुम्ही इमोजीस वगैरे वापरू शकता. जे की तिकडे ते इमोजीसचा सुद्धा पर्याय त्याने दिलेला आहे. ओके. ओके. येस सर. थँक यू. ओके. आता आजच्या सेशनमधील 1 मिनिट मी एकदा पाहतो. काही पोर्शन राहिलाय का आजच्या याच्यातला? नाहीतर आपण वाइंड अप करूया. ब्रँडिंग झालं, ऑटोमेशन समजलं. ठीक आहे. सर्व पोर्शन आपण कव्हर केलेला आहे. तर आज थोडा वेळ जास्त झाला, त्याबद्दल क्षमस्व. आणि उद्याचा दिवस तुमच्या सर्वांसाठी खास असणार आहे. कारण उद्या मी तुमच्यासाठी एक बिझनेस अपॉर्च्युनिटी सुद्धा देणार आहे आणि एक लर्निंग अपॉर्च्युनिटी सुद्धा देणार आहे. ज्यामध्ये मी माझा जो पेड कोर्स आहे, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगणार आहे. सो सर्वांनी उद्याच्या क्लासमध्ये अटेंड राहा आणि त्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट सांगणार आहे, की या सर्व गोष्टी केल्यानंतर सुद्धा काही वेळेस आपला बिझनेस ग्रो होऊ शकत नाही.
तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण अव्हॉइड करून आपला बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो, त्या सुद्धा गोष्टी आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. सो तर सर्वांना आजच्या दिवसासाठी थांबतोय. गुड नाईट. बाय बाय.